विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांची 23 वर्षांनंतर स्थयी भेट. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून बालपणाच्या आठवणींना उजाळा. मांडवी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे स्नेहमिलन सोहळा अर्थातच माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात तसेच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. खरं तर बरेच माजी विद्यार्थी सोहळे हे ठराविक बॅचचे होताना आपण पाहिलेत, परंतु हा सोहळा अगदी वेगळाच होता. तब्बल 23 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर विखुरलेले सर्व मित्र मैत्रिणी तब्बल 23 वर्षांनंतर एकत्र आल्याने एकमेकांना पाहून सर्वजण आनंदाने भारावून गेले. ते म्हणतात ना, एक कडी गुंतली की त्याची साखळी तयार होते. अगदी तशीच एक साखळी या सर्व विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गुंतली. स्नेहभेट घडवून आणायची संधी मिळाली. या भेटीला आठवणींचा ओलावा मिळावा यासाठी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत हा स्नेहमेळावा सोहळा पार पडला. कार्यक्रमस्थळी सकाळीच सर्व नियोजनानुसार विशेष आतुरता होती. ती सर्वांना त्या काळी शिकवलेल्या शिक्षकांना भेटण्याची जे आमंत्रित होते, त्यांच्या आगमनाने विद्यार्थ्यांना त्या काळात गेल्याचे जणू भास व्हायला लागले होते. यावेळी तब्बल 30 ते 40 जणांनी आपल्या बालपणीच्या आठवणी त्याच वर्गखोलीत जागवल्या, जेथून सर्वजण दुरावले होते. तिथेच पुन्हा भेटून आठवणी जाग्या केल्या. सर्वांनी पुन्हा भेटण्याचा व्यक्त केला. माणसं खऱ्या अर्थाने एखाद्या लग्नकार्यात सगळीकडून गोतावळा जमावा असा हा मित्रपरिवार जमला होता. जसे हे जुनेच मित्र मैत्रिणी नव्याने भेटले, तसे त्यांच्यासोबत आलेल्या कोणाचे पती पत्नी तर कोणाचे आई वडिलांनीही नवीन मित्रमैत्रिणी जोडल्या. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून देत मनोगत व्यक्त केले व शाळेतील किस्से कहाण्यांना उजाळा दिला. दिवसभर गप्पा गोष्टी एकमेकांच्या हितगुजात रमल्यानंतर सोबतच भोजनाचाही आस्वाद घेण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट गोड केला. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा मानसही व्यक्त करत जड मनाने एकमेकांना निरोप दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी रवींद्र जंगलेवाड, सुरेश सुभाष चव्हाण, बादल राठोड, लक्की राठोड, अंकुश राठोड, दीपा कांबळे, दिलीप शेमणवार आदींचे सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूलचे सचिन सर, आकाश सर, छाया मॅडम, योगेश सर सह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. रिपोर्ट भारत राठोड, किनवट, नांदेड.